श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या नदी या शीर्षकाखालील वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम, वर्षाश्री या नावाने मॅडमनी लिहिले नागपूर येथून. वर्षाश्री या नावाने वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. नदी या शीर्षकाखाली की अवकळ खळखळ नदी वाहते, दिशा तिची उताराकडे तोच तिचा मार्ग. अवखळ खळखळ नदी वाहते, दिशा तिची उताराकडे तोच तिचा मार्ग. न थांबता भेटते सागरा, तोच तिचा स्वर्ग. वाह. न थांबता भेटते सागरा, तोच तिचा स्वर्ग. जाता जाता भेटत जाते, देत देत जाते, नाही कुठला गर्व. क्या बात आहे. जाता जाता भेटत जाते, देत जाते, नाही कुठला गर्व. भेदभाव नाही तिचे ठाई, पाणी हेच जीवन तेच तिचे कार्य. पाणी हेच जीवन तेच तिचे कार्य, तेच तिचे कार्य. तर नदी काय असते? ती खळखळ वाहते, ती उताराकडे वाहते, तो तिचा मार्ग असतो. आणि सागराला जेव्हा ती भेटते तो तिच्यासाठी स्वर्ग असतो, तिचं ते अंतिम ध्येय असतं. आणि जाताना ती सर्वांना भेटत जाते, देत जाते, आणि तिला कुठलाही गर्व नसतो, भेदभाव नसतो. आणि पाणी देणं, जीवन देणं हेच तिचं कार्य असतं. असं नदीचं महात्म्य खूप सुंदररित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि वेदना या शीर्षकाखाली पुढच्या एका रचनेमध्ये गोविंद संभाजी श्रीमंगल सरांनी शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून लिहिलंय. गोविंद संभाजी श्रीमंगल सर लिहित आहेत शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून की नाही कळणार तुला अंतरीची वेदना. नाही कळणार तुला अंतरीची वेदना, सोसताना घाव दुःखांचे कळ मनाची जाईना. सोसताना घाव दुःखांचे कळ मनाची जाईना. विरह तुझे बोचताना बांध मनाचा राहिना. विरह तुझे बोचताना बांध मनाचा राहिना. नभातल्या चांदण्याही मला बऱ्या वाटेना, मला बऱ्या वाटेना, मला बऱ्या वाटेना. वा. तर अंतरीची जी वेदना असते ती वेदना म्हणजे काय, आणि ती अंतरीची वेदना तुला कळणार नाही. सोसताना घाव दुःखांचे मनातली कळ जाईना. आणि जे घाव असतात अंतराचे, जे अंतरातल्या वेदना असतात त्या अशाच असतात. त्या खूप दिवस मनामध्ये ओल्या राहतात, त्या खूप दिवस मनामध्ये ताज्या राहतात. आणि जसं सरांनी लिहिलंय की विरह तुझे बोचताना बांध मनाचा राहिला. काही ज्या वेदना असतात, काही जे घाव असतात ते अबोल असतात, परंतु तो बांध जो असतो संयमाचा तो सुटतो आणि तो डोळ्या वाटे वाहतो. त्यावेळी नभातल्या चांदण्यासुद्धा बऱ्या वाटत नाही, काहीच चांगलं वाटत नाही. जेव्हा मनावर घाव झालेले असतात, जेव्हा अंतरात वेदना असतात, तर त्या अंतरातल्या वेदनांना सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंतरंग या शीर्षकाखाली श्री प्रसाद तुकाराम सावंत सर लिहित आहेत. श्री प्रसाद तुकाराम सावंत सरांनी अंतरंग शीर्षकाखाली लिहिलंय की माझ्या मनाच्या डोहात उठे असंख्य तरंग. माझ्या मनाच्या डोहात उठे असंख्य तरंग, शब्दरूपे उमटती माझेच अंतरंग. शब्दरूपे उमटती माझेच अंतरंग. ठाव लागेना डोहाचा ओघ वाहे अंग अंग. ठाव लागेना डोहाचा ओघ वाहे अंग अंग. कसे आवरून सावरू, कसे आवरून सावरू उठलेले अंतरंग. कसे आवरून सावरू उठलेले अंतरंग, उठलेले अंतरंग. वाह. तर मनाच्या डोहामध्ये जेव्हा असंख्य असे तरंग उठतात तेव्हा शब्दाच्या रूपाने ओळीमध्ये अंतरंग उमटतात. वाह. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये नागरत्ना कुडतरकर मॅडम यांनी फोंडा गोवा येथून लिहिलंय. नागरत्ना कुडतरकर मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा येथून. कृष्णा किती रे तू खट्याळ, नंद यशोद्याचा लाडका बाळ. कृष्णा किती रे तू खट्याळ, नंद यशोदेचा लाडका बाळ. दर्शनासाठी जीव होतो व्याकुळ, वासुदेव देवकीचा सूत. दर्शनासाठी जीव होतो व्याकुळ, वासुदेव देवकीचा सूत. आम्हास पामरांचा देवदूत, ऐकून तुझ्या बाललीला भान हरपले. ऐकून तुझ्या बाललीला भान हरपले. वाहते मी तुला अश्रूंची फुले.
वाहते मी तुला अश्रूंची फुले, बाबड्या माझ्या अश्रूंची फुले, बाबड्या माझ्या अश्रूंची फुले. वाह. तर कृष्ण जो खट्याळ आहे, जो नंद यशोदेचा लाडका बाळ आहे, ज्याच्या दर्शनासाठी जीव व्याकुळ होतो, जो वासुदेव देवकीचा सूत आहे, पामरांचा देवदूत आहे, आणि त्याच्या बाललीला पाहून भान हरपते आणि अश्रूंची फुलं तुला वाहते, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये गती या शीर्षकाखाली शोभा वागळे मॅडम यांनी जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून लिहिलंय. शोभा वागळे मॅडम लिहित आहेत जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून गती शीर्षकाखाली की गती निरंतर चालतच असते, जो गती बरोबर असतो तो जिंकतो. गती निरंतर चालतच असते, जो गती बरोबर असतो तो जिंकतो. कालचक्र सदैव गतिशील असतं, कालचक्र सदैव गतिशील असतं. काळ वेळ कोणासाठी थांबत नसतो, काळ वेळ कोणासाठी थांबत नसतो. वेळ कोणाच्या हातात नसते, वेळ कोणाच्या हातात नसते. तो वाळूसारखा सरसर जात असतो, तो वाळूसारखा सरसर जात असतो. त्याकरता प्रत्येकानं त्याचं महत्त्व जाणून तो वाया घालवायचा नसतो, त्याकरता प्रत्येकानं त्याचं महत्त्व जाणून तो वाया घालवायचा नसतो, वाया घालवायचा नसतो. वाह. तर सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता की गती जी आहे ती चालत जात असते आणि त्याच्यासोबत जो चालतो तो जिंकतो. वेळ काळ कधी कोणासाठी थांबत नाही. आयुष्य हे सरसर मुठीतल्या वाळूच्या कणासारखं निष्ठून जातं. म्हणून वेळ वाया न घालवता प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, प्रत्येकाने वेळेचे नियोजन केले पाहिजे, प्रत्येकाने काळ वेळ ओळखून आपापली जबाबदारी, आपापली कर्तव्य, आपापले छंद, आपापल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पेलल्या पाहिजेत. वेळेचं महत्त्व सांगणारी गती जी कायम चालत असते त्याचं महत्त्व सांगणारी ही सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी अमेरिका येथून लिहिलं आहे. सौ प्रीती महाडिक मॅडम अमेरिका येथून वास्तव या शीर्षकाखाली लिहित आहेत की भरतीचा सागर उद्वेगाने उसळत होता, भरतीचा सागर उद्वेगाने उसळत होता, मनातील दुःख लाटांवर उधळत होता. क्या बात आहे. मनातील दुःख लाटांवर उधळत होता, साठलेले मळब किनाऱ्याशी लोटत होता, साठलेले मळब किनाऱ्याशी लोटत होता. ओहोटीला मात्र मनाने मोकळा होत होता, ओहोटीला मात्र मनाने मोकळा होत होता, मनाने मोकळा होत होता. हे वास्तव, जो भरतीचा सागर उद्वेगाने उसळतो, मनातील दुःख लाटांवर उधळतो, मनातलं जे साठलेलं मळब असतं तो दूर सारत तो किनाऱ्यापर्यंत लोटत असतो. आणि जेव्हा ओहोटी होते तेव्हा मात्र तो मनाने मोकळा होऊन शांत होऊन जातो. तर हे भरतीचा सागर आणि त्याचं ते वास्तव खूप अप्रतिमरित्या 4 ओळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि बोल कविता माझ्याशी या शीर्षकाखाली सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिलं आहे. सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून की बोल कविता माझ्याशी, काय लिहू तुझ्यावर, भूतकाळ लिहू किंवा वर्तमान काळावर. बोल कविता माझ्याशी, काय लिहू तुझ्यावर, भूतकाळ लिहू किंवा वर्तमान काळावर. असताना अबोल तू नाही सुचत काहीच, असताना अबोल तू नाही सुचत काहीच, पेन गिरवत नाही मग मी कोणताच. असताना अबोल तू नाही सुचत काहीच, पेन गिरवत नाही मग मी कोणताच. नको धरू अबोला तू जिने अवघड होई, नको धरू अबोला तू जिने अवघड होई. तुझी साथ हवी आहे ग पेन स्वार्थकीच होई, तुझी साथ हवी आहे ग पेन स्वार्थकीच होई. बघ आकाश मोकळे कर तू मन मोकळे कर, बघ आकाश मोकळे कर तू मन मोकळे कर. नाही विरह सहन लिहूया जगा वेगळे, नाही विरह सहन लिहूया जगा वेगळे. तर बोल कविता माझ्याशी, काय लिहू तुझ्यावर, भूतकाळ लिहू किंवा वर्तमान काळावर. तर काय लिहू. आणि पेन जेव्हा गिरवत नाही, आपण जेव्हा
आबोला लेखणी आपली धरते त्यावेळी मनामध्ये जे भाव निर्माण होतात ते भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि हिवाळ्यातील हिरवाई या शीर्षकाखाली मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. मंदा पडवेकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की हिवाळा ऋतू हिरवा हिरवा वातावरणात भारीच गारवा. हिवाळा ऋतू हिरवा हिरवा वातावरणात भारीच गारवा, पौष्टिक भाज्या भरमसाठ शेतात पिकतो हिरवा मारवा. वाह, पौष्टिक भाज्या भरमसाठ शेतात पिकतो हिरवा मारवा. शेत शिवार फुलला छान, शेत शिवार फुलला छान, मणी हर्ष समाधान नवलाई, मणी हर्ष समाधान नवलाई. सुदृढ आरोग्य समृद्धीने भरपूर, सुदृढ आरोग्य समृद्धीने भरपूर. प्यारी वाटे हिवाळ्यातील हिरवाई, प्यारी वाटे हिवाळ्यातील हिरवाई, हिवाळ्यातील हिरवाई. वाह, तर हिवाळा ऋतू जो शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्यामध्ये गारवा असतो, पौष्टिक भाज्या असतात आणि शेतामध्ये सुद्धा हिरवा मारवा असतो. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये शाहीन रियाज शेख मॅडम लिहित आहेत भिवंडी ठाणे येथून. शाहीन रियाज शेख मॅडम यांनी भिवंडी ठाणे येथून लिहिले की नाही आवडत मनाचे असे ते फितूर होणे, नाही आवडत मनाचे असे ते फितूर होणे, कदर नाही आशांसाठी उगाच ते आतुर होणे, कदर नाही आशांसाठी उगाच ते आतुर होणे. वाह, खूप सुंदर अगदी मोजक्या शब्दामध्ये मनामनातले भाव मांडणारी ही चारोळी होती की मन जे असतं ते उगाच कधी कधी फितूर होत असतं. मन हे आशांसाठी आतुर होत असतं ज्यांना आपल्या मनाची कदरच नसते. याबद्दलचे भाव या चारोळीमध्ये होते. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सरणावर पडलेले शरीर वाट तुझी वेडू पाहीन, सरणावर पडलेले शरीर वाट तुझी वेडू पाहीन, येशील तू भेटायला आस तेव्हाही राहीन, येशील तू भेटायला आस तेव्हाही राहीन, तेव्हाही राहीन. वाह, तर अजन्म तुझी वाट पाहीन, अगदी सरणावर पडलेलं शरीर सुद्धा तुझी वाट पाहील. असं अप्रतिम असं शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं श्रोतेहो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की नका उपहासाने हसू कोणाला, दुःख पाचवीला पुजले आहे, जगी सर्व सुखी कोण आहे. नका उपहासाने हसू कोणाला, दुःख पाचवीला पुजले आहे, जगी सर्व सुखी कोण आहे. हसणाऱ्याबरोबर जग हसते, हसणाऱ्याबरोबर जग हसते, हसावे जसे की निर्मळ झरा, हसावे जसे की निर्मळ झरा, मनातील दुःखांचा हो निचरा, मनातील दुःखांचा हो निचरा, सुखी जीवनाचा मंत्र खरा, सुखी जीवनाचा मंत्र खरा. वाह, तर सुखी जीवनाचा मंत्र मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे या रचनेमधलं की नका उपहासाने हसू कोणाला, दुःख पाचवीला पुजले आहे. कारण खूप वेळा आपण इतरांच्या व्यंगावर हसतो, इतरांच्या कमींवर हसतो, इतरांकडे जे नाही त्याच्यावर हसतो आणि आपण ते आपल्याकडं आहे म्हणून मिरवतो. परंतु त्यावेळी आपण ही गोष्ट विसरून जातो की प्रत्येकाकडं काही ना काही कमी आहे, फक्त गोष्टींचा फरक आहे, व्यक्तींचा फरक आहे. म्हणून आज एकाकडं एखादी गोष्ट नाही, ती आपल्याकडे आहे. म्हणून कोणावरही उपहासाने हसू नका आणि जर हसायचं असेल तर निर्मळ झऱ्यासारखं हसा. खूप सुंदर आणि सकारात्मक असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय की सांगणारे सख्या काय मी गुन्हा केला, तू असा अर्ध्यावर सोडून गेला. सांगणारे सख्या काय मी गुन्हा केला, तू असा अर्ध्यावर सोडून गेला. वाट पाहते रे मी तुझी, वाट पाहते रे मी तुझी डोळ्यात प्राण आणून, वाट पाहते रे मी तुझी डोळ्यात प्राण आणून, येशील का तू परतून माझ्याकडे फिरूनी, येशील का तू परतून माझ्याकडे फिरूनी, माझ्याकडे फिरूनी. तर अर्ध्यावर सोडून गेल्यानंतर आपण स्वतः काय गुन्हा केला, आपण अपराधी आहोत का, का असं घडलं, नियतीला प्रश्न विचारणारी, मनातल्या उत्कट भावनांचा आविष्कार,
डोळ्यातल्या पापणी आडचे जे अश्रू आहेत ते पापणी आड दाबून हसरा चेहरा ठेवून जगासमोर मिरवताना जे अंतरामध्ये उठलेलं काहूर असतं ते काहूर मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि या गहिरे भाव मांडणाऱ्या अगदी आर्त विनवणी करणाऱ्या या रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये वाट या शीर्षकाखाली सौ सावित्री कांबळे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. सौ सावित्री कांबळे मॅडम लिहित आहेत पुणे इथून की अंधारली सांज वाहतो हा वारा, वेडे मनबावरे वाट पाहे दारा. अंधारली सांज वाहतो हा वारा, वेडे मनबावरे वाट पाहे दारा. रुपेरी प्रकाशाचा सडा अंगणी पडावा, रुपेरी प्रकाशाचा सडा अंगणी पडावा. तुझ्या पाय वाटेवरती प्राजक्त बहरावा, तुझ्या पाय वाटेवरती प्राजक्त बहरावा, प्राजक्त बहरावा, प्राजक्त बहरावा. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह. खरंच की अंधारल्या सांजेला वाहणारा वारा आणि वेड मन जी त्या दारावर तुझी वाट पाहते. जेव्हा तू येणार आहेस तेव्हा रुपेरी प्रकाशाचा अंगणामध्ये सडा पडला पाहिजे आणि तुझ्या पायवाटेवरती प्राजक्त बहरावा अशी मनोकामना करणारी खूप अप्रतिम शब्दरचना असलेली ही मॅडमची सुंदर अशी रचना होती. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.